नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। चैत्र पौर्णिमा यात्रा ज्योतिबा डोंगरावर उत्साहात पार, 7 लाख भाविकांची विक्रमी उपस्थिती। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची पारंपरिक यात्रा यंदा अभूतपूर्व उत्साहात पार पडली। महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या तब्बल 7 लाखाहून अधिक भाविकांनी ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात डोंगर दुमदुमून सोडला। गुलालाच्या उधळणीने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि रंगमय झाला होता। यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे श्रींचा अभिषेक आणि शासकीय पूजा पार पडली। दुपारी मानाच्या सासन काट्यांचे पूजन आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली, तर सायंकाळी यमाई देवीच्या भेटीसाठी पालखी सोहळा पार पडला। यंदा सासन काट्यांचे पूजन शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झालं। यावेळी जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। भाविकांच्या सोयीसाठी पाणी, अन्नछत्र, आरोग्य सेवा, पार्किंग आणि दर्शन व्यवस्थेची चोख आखणी करण्यात आली होती। तसेच प्लास्टिक मुक्त यात्रा, कडक पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन, रक्तदान शिबिर आणि मोफत बस सेवा यामुळे यात्रा अधिक सुव्यवस्थित पार पडली। सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 108 मानाच्या सासनकाठ्यांनी ढोल ताशांच्या गजरात सहभाग घेतला होता। गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण ज्योतिबा डोंगर भक्ती आणि जल्लोषात रंगून गेला।